आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य: 3 उकडलेली अंडी, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काळे तिखट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो कांद्याची पेस्ट, गरम पाणी आणि हे गरम मसाला। त्यासाठी मी सुरुवातीला कढई तापाय ठेवली, त्यात 2 चमचे तेल, ते चांगलं तापवून घेतलं। त्यामध्ये लसूण मीठ टाकायचं, ते चांगलं परतून घ्यायचं। ते परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। त्यातला कच्चेपणा पूर्ण कमी झाला पाहिजे। पूर्ण सारखं कंटिन्यू हलवत त्यातला कच्चेपणा पूर्ण काढायचा। हे बघा, असं हळूहळू तेल सुटतं आणि म्हणजेच ते आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे। आता यात टाकायचं काळं तिखट, नंतर धनेपूड आणि गरम मसाला। ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे गेलं काळं तिखट, यानंतर टाकूयात धनेपूड। मसाला खाली चिटकणार नाही, त्यासाठी थोडं पाणी जरी टाकलं तरी चालेल। हे असं कडेने तेल सुटलं पाहिजे, म्हणजे भाजीला चव वेगळी छान लागते। थोडंसं पाणी, जेणेकरून मसाला आपला करपला जाणार नाही। पाणी घेताना शक्यतो गरमच पाणी घ्यायचं, जेणेकरून त्याचा कुकिंग टाईम ब्रेक होत नाही। यामध्ये टाकूयात आता धनेपूड, गरम मसाला, सर्व मिक्स करून घेऊ। आणि आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। आणि एक उकळी आली की नंतर त्यात आपले अंडी टाकून घ्यायची। अंडी टाकताना अंड्याला चाकूने किंवा टूथपिकने तुम्ही मार्क म्हणजे चिराग पाडू शकता, जेणेकरून ग्रेव्ही त्यात शिरेल व त्याची चव चांगली लागेल। चवीनुसार मीठ। हे चांगलं उकळलं की मग आता अंडी टाकूयात। हे मी 1 ते 2 माणसासाठी बनवते, त्यामुळे छोटी एवढं प्रमाण आहे। जसं तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही माणसानुसार क्वांटिटी वाढवू शकता। आता एकदा अंडी टाकली की परत पाणी टाकायचं नाही, नाहीतर त्याची चव लागत नाही। आणि यातील जे पिवळं आहे, पिवळं बलक जर ते ग्रेव्हीत उतरलं तर त्याची चव खूप छान लागते।